नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून राजकीय वातावरण पुन्हा तापताना दिसतंय। नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दिबा पाटील यांचं नाव न दिल्यास विमानतळाची धावपट्टी उखाडण्याचा इशारा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी मोर्चातून दिला होता। त्या पार्श्वभूमीवर स्थानिक भाजप आमदार महेश बालदी यांनी बाळ्यामामांवर स्टंटबाजी करत असल्याचा थेट आरोप केला। नामकरणाचा लढा सुरू असतानाच महाविकास आघाडीनं या विमानतळाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रयत्न केला होता, पण आमच्या संघर्षानंतरच दिबा पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या 30 सप्टेंबर रोजी नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। त्याच दिवशी दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात येईल असा दावा बालदी यांनी केला। परमश्रद्धेय दिबा पाटलांच्या नावाशिवाय दुसऱ्या कुठल्याही नावाचा दिल्लीत अथवा मुंबईत चर्चा नाही, त्याच्यामुळे पर्याय नाहीये। पण या नामकरण उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जेव्हा स्वतः विश्व नेते नरेंद्र मोदींच्या शुभ हस्ते याचा शुभारंभ होणार आहे, नवा मुंबईकरांकरता आणि या परिसराकरता एक नवीन लखलखाटी ज्या विमानतळांनी येणार आहे, ज्या एका विमानतळाने 1% GDP राज्याचा वाढतो, या ठिकाणी कुठेतरी गालबोट करायचं आणि स्वतःचं अस्तित्व दाखवण्याची ही केविलवाणी धडपड आहे, याच्याशिवाय दुसरं काय नाही। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही मोर्चा काढण्यात आला। पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला हा मोर्चा थेट विमानतळापर्यंत नेण्यात आला। या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली। त्यांनी स्थानिक भूमिपुत्रांचा आदर करण्याची मागणी केली। प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांच्या योगदानाला न्याय मिळावा आणि विमानतळाला त्यांचं नाव देण्याचा निर्णय तातडीनं घेण्यात यावा अशी मागणी मोर्चातून करण्यात आली। राज्यात ई-बाईक टॅक्सी सेवेला परिवहन विभागाकडून देण्यात आलेल्या परवानगीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेने